जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात, पार्ट टाइम फुल टाइम काम तुम्ही शोधतात तर ग्रो झालं, डिकॅथलॉन झालं, अर्बन कंपनी झालं, टाइम्स ऑफ इंडिया झालं, रेड चिली झालं, यांसारख्या कंपन्यांतर्फे 10,000 प्लस जागांसाठी इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आली आहे. खासियत याची अशी आहे की 80,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळतोय. महत्वाचं म्हणजे वयाची अट नाहीये. दुसरं म्हणजे तुमच्याकडे जे स्किल्स आहेत त्या बेसवर अप्लाय करू शकताय आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही घरून जिथे राहतात तिथून तुम्ही हे करू शकताय. त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, अनेकांचं म्हणणं आहे ही इंटर्नशिप तर आम्ही करूच, कारण की आम्हाला 2 महिने, कारण की बघा 1 महिन्यासाठी आहे, 2 महिन्यासाठी आहे, शॉर्ट टर्म आहे, पार्ट टाइम आहे, जी की तुम्ही ऑनलाईन करू शकता, ही तर आम्ही करूच, पण आम्हाला परमनंट जॉब पाहिजे आहे. तर त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, तर लक्षात घ्या. ग्रो झालं, अर्बन कंपनी झालं, डिकॅथलॉन झालं, ज्या पण कंपन्यांची मी नावं घेतलं त्यामध्ये असे कॅन्डिडेट परमनंट वॅकन्सीसाठी बघताय जे AI टूलचा वापर इफेक्टिव्हली करू शकेल, म्हणजे काही तासांचं काम काही मिनिटांमध्ये करू शकेल. आणि काही दिवसानंतर तुम्हाला सांगतोय, जर का तुम्ही परमनंट जॉबसाठी अप्लाय कराल, हा एक्सपिरियन्स तुम्हाला कामाला येईल, तिथे तुम्हाला विचारलं जाईल, पहिलं फिल्टर असेल की तुम्ही AI बिल्ड कोण करू शकेल, LLMs कोणाला प्रॅक्टिकली समजलंय, कोणी लाईव्ह प्रोजेक्टवर काम केलंय, कारण भारतात आधीच AI जॉब अग्रेसिव्हली ग्रो करताय, त्यामुळे या कॅन्डिडेटची डिमांड वाढतीये. त्यामुळे आता तुम्ही इंटर्नशिप करताय, 12वी पास आहे, पण पुढे जाऊन तुम्ही एक चांगलं कॉलेज किंवा चांगला कोर्स शोधताय जिथे तुम्हाला हे सगळं शिकायला मिळेल, तर नक्कीच तुमचं ते सिलेक्शन असं असलं पाहिजे, कारण की 4 वर्षानंतर रिग्रेट नको. आणि असंच एक कॉलेज अनेक जणांच्या कमेंट्स असतात की तुम्ही सांगा, तर मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये तुम्हाला 4 वर्ष फक्त AI टूलच शिकवले जात नाही, तर यांचे स्टुडंट पहिल्या वर्षापासून AI ML झालं, फुल स्टॅक झालं, ऑटोमेशन झालं, प्रॉडक्ट थिंकिंग झालं, हे सगळं रिअल प्रोजेक्टच्या माध्यमातून बिल्ड करताय. आणि यांचे मेंटॉर सुद्धा तेच आहे ज्यांनी रिअल इंडस्ट्रीमध्ये टॉप टेक इकोसिस्टम मध्ये काम केलेलं आहे. आणि फर्स्ट इयरचे स्टुडंट सुद्धा AI वर्कफ्लो, प्रॉडक्ट आणि प्रॅक्टिकली प्रोजेक्टवर काम करताय. त्यामुळे जे एक्सपोजर लोक ग्रॅज्युएशन नंतर शोधताय ते तुम्हाला पहिल्या वर्षापासूनच मिळत आहे. त्यामुळे सांगतोय, आता शिक्षण सिस्टम जी आहे ती बदलत चालली आहे. तुम्ही जर ट्रॅडिशनल शिक्षण घेताय तर तुम्ही काळापेक्षा मागे पडाल, त्यामुळे तुम्हाला हे शिकलं पाहिजे. आणि यांना कोडिंग ब्लॉकचे को फाउंडर गाईड करत आहे. यांचे स्टुडंट मार्क सारख्या कंपन्यांमध्ये प्लेस झालेले आहे. आता खरं सांगायचं म्हणजे इथे कोणीही ऍडमिशन घेऊ शकत नाही, कारण की यांची जी प्रोसेस आहे ती थोडी वेगळी आहे. इथे मार्क बघून वगैरे कोणाला घेतलं जात नाही, कारण की यांची स्वतःची एक ऍडमिशन टेस्ट असते, ती तुम्हाला द्यायची. त्यासाठी तुम्हाला यांची मेन्स टेस्ट द्यावी लागते, त्यानंतर PI राऊंड होतो आणि सिलेक्शन होतं. सिलेक्शन मध्ये हे बघितलं जात नाही की तुम्हाला किती मार्क पडले, क्लॅरिटी ऑफ थॉट्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, तुमचं विजन काय, AI प्रॉम्प्टिंग थिंकिंग, या बेसिसवर तुम्हाला सिलेक्शन केलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे यांच्या सिलेक्शन राऊंड मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा मिळते. मग तुम्ही फिमेल आहात किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप मिळते, ज्याचा नक्कीच तुम्ही फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे 4 वर्षानंतर पुन्हा तुम्ही एखादं ग्रॅज्युएशन करून पुन्हा AI साठी वेगवेगळे कोर्सेस करून महागडा खर्च करण्यापेक्षा आत्ताच ती वेळ आहे, आत्ताच तुम्ही अशा प्रकारचं शिक्षण घ्या, कारण की तुम्हाला रिग्रेट करायची वेळ येणार नाही. महत्वाचं म्हणजे अप्लाय करायची शेवटची तारीख 21 मे आहे. डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरा. 22 ला तुमची टेस्ट होईल. या ज्या इंटर्नशिप सांगतोय तिथे तर अप्लायच करा, तिथून तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, पण पुढे जाऊन तुम्ही काळापेक्षा मागे पडू नये म्हणून असं शिक्षण नक्की घ्या. आता ज्यांना ग्रो वगैरे कंपन्यांसाठी अप्लाय करायचं आहे, इंटर्नशिप पाहिजे आहे, वर्क फ्रॉम ऑनलाईन जॉब तुम्हाला करायचं, संपूर्ण माहिती स्क्रीनवर जाऊन समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, मेगा इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. आणि कंपन्यांचे नाव पण तुम्ही बघू शकताय. ग्रो झालं, रेड चिली झालं, अर्बन कंपनी झालं, डिकॅथलॉन झालं, यांसारख्या कंपन्यांतर्फे 10,000 प्लस वॅकन्सीज आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्टायपेंड पण आपल्याला चांगला मिळणार आहे. म्हणजे जसा ज्या पोस्टला तुम्ही अप्लाय करताय, मग पार्ट टाइम करताय, घरून करताय, ऑफिस करताय, त्यानुसार इथे वेगवेगळी सॅलरी मिळते. पण मॅक्झिमम तुम्हाला 80,000 रुपयांपर्यंत मिळू शकते. कुठल्या पोस्टला अप्लाय करताय त्यानुसार हे असणार आहे. तुम्ही ते बघू शकताय, 8 ते 21 मे पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. म्हणजे अजूनही 10 दिवस आपल्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. खास करून ज्यांना पार्ट टाइम करायचं आहे, मोकळ्या वेळात चांगला अनुभव पाहिजे आहे, कारण की 10वी 12वीची अजून ऍडमिशन झालेली आहे,
अनेक जण 12वी पास झाले आहे, कॉलेज करण्याआधी थोडाफार त्यांना पैसे कमवायचे आहे किंवा एक्सपिरियन्स पाहिजेला आहे, तर त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे. ऑलरेडी ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी पण एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकताय कुठल्या कुठल्या पोस्ट आहे. तर सगळ्यात पहिली सोशल मीडिया मार्केटिंगची आहे. 25,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळते, फक्त 2च महिन्याचं आहे. त्यामुळे म्हणालो ज्यांना शॉर्ट टर्म किंवा पार्ट टाइम करायचं आहे त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट सेल्समध्ये आहे. अजून तुम्ही खाली स्क्रोल करा, इथे बघा, हा जर जॉब तुम्ही म्हणजे ही जर इंटर्नशिप तुम्ही करताय, तुमची इंटर्नशिप चांगली झाली तर तुम्हाला इथे बघा 4 लाख रुपयांचं पॅकेज सुद्धा मिळत आहे जर का तुमचं काम चांगलं असेल. ओके, सेल्स अँड मार्केटिंगचं आहे. अजून खाली बघा सोशल मीडिया मार्केटिंगचं आहे, 20,000 रुपयांपर्यंत मिळत आहे, 3 महिन्यासाठी आहे. आणि इथे बघा गुरगाव वगैरे येत आहे, पण आपल्याला तर तिकडे जॉब पाहिजे नाही आहे ना, आपल्याला आपल्या ठिकाणी पाहिजे आहे. तर तुम्ही काय करू शकता, इथे लोकेशन टाकू शकता. जसं की मी आता इथे पुणे टाकतो. ओके, इथे मी पुणे टाकलं आणि सर्च केलं तर पुण्यामध्ये जेवढ्या पण वॅकन्सी इथे बघा आलं, बिझनेस डेव्हलपमेंटचे आलं, स्ट्रॅटेजिस्टचे आलं, सेल्स अँड मार्केटिंग एक्सपर्टचं आलं. अजून खाली स्क्रोल करा, ब्रँड ॲक्टिव्हेशनचं आलेलं आहे. अजून खाली स्क्रोल करा, ग्राफिक डिझाईनचा आलाय. तुम्ही इथे बघू शकता 45,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळत आहे, प्लस तुम्हाला इथे जॉब ऑफर सुद्धा मिळते आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. हे बघा, ही एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहिती आहे. तुम्ही जसं इथे सर्च कराल तुमच्या सिटीजनुसार, तुमच्या स्किल्सनुसार तशा तुम्हाला वॅकन्सी दिसतील. आता अनेकांना वाटतं की जसं की आता माझ्याकडे ग्राफिक डिझाईनचं स्किल्स आहे, मी हा जॉब करू शकतो, ही इंटर्नशिप करू शकतो. मी यावर क्लिक केल्यानंतर बघा सगळी माहिती आलेली आहे. मग ग्राफिक डिझाईनची ही इंटर्नशिप आहे, 25,000 ते 45,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळतोय. 6 महिन्यासाठी हे काम असणार आहे. 29 मे पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. मग यासाठी काय काय पाहिजे, मग ग्राफिक डिझाईन आलं पाहिजे, मग ॲडोब प्रीमियर झालं, कॅनव्हा झालं, यांसारखे तुम्हाला टूल आले पाहिजे. हे जर येत असेल तर आपण काय करू शकतोय, इथे क्लिक करून अप्लाय करू शकतोय. महत्त्वाचं म्हणजे इथे फिक्स पे सुद्धा आहे, इन्सेंटिव्ह सुद्धा आहे आणि ऑन अ सक्सेसफुल जर का तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला इथे परमनंट जॉब ऑफर सुद्धा मिळते. यामध्ये तुम्ही बघू शकताय 5 दिवस काम आहे, फॉर्मल ड्रेस कोड असणार आहे आणि फ्री स्नॅक्स बेवरेज सुद्धा मिळत आहे, जॉब ऑफर्स मिळते, सर्टिफिकेट मिळते. त्यामुळे बोललो इंटर्नशिपला अनेक जण काय म्हणतात, यार हे 2-3 महिन्यासाठी कोण काम करेल, परत काम शोधा. पण इंटर्नशिपमुळे काय होतं, तुमचं जे पण स्किल्स आहे त्यावर तुम्हाला पॉलिशिंग मिळते, म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्याचा अजून डीप अनुभव येतो, सर्टिफिकेट मिळतं, जेणेकरून पुढे जाऊन जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा तुम्ही फ्रेशर्स नसतात, तुम्ही सांगू शकतात, भाई माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, मला हे काम येतं. कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता येतं, कारण की तुम्ही ते काम केलेलं असतं. त्यामुळे आजच्या काळात इंटर्नशिपला खूप महत्त्व आलंय. त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अजून माहिती दिसून जाईल की ट्रॅव्हल कन्सल्टंटचं आहे, अनेकांना ट्रॅव्हलिंगची आवड असते, मग त्या रिलेटेड इथे बघा 35,000 रुपयांपर्यंत मिळत आहे. कंटेंट क्रिएशन, सोशल मीडिया अनेकांना आवडतं, त्या रिलेटेड आहे. मग तुमच्यावर इथे बघा 8 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळते, म्हणजे जर का तुम्ही ही इंटर्नशिप चांगली करताय, तुमचं काम आवडतंय, तर तुम्हाला इथे 8 लाखांचं पॅकेज सुद्धा मिळते. समजा मला हे करायचं, मी यावर क्लिक केल्यानंतर बघा मग 6 महिन्यासाठी आहे, 24,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळतोय, जॉब ऑफर मिळते. मग Instagram मार्केटिंग झालं, व्हिडिओ मेकिंग झालं, व्हॉइस ओव्हर झालं, Instagram ॲड झालं, हे तुम्हाला करता आलं पाहिजे. याचे फ्री कोर्सेस वगैरे येतात, तुम्ही कमेंट करा, यार मी तुम्हाला ते देऊन टाकेल. पण इथे जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला इथे जर हे येत नाहीये, Instagram ॲड्स कशा लावायचे तुम्हाला माहीतच नाहीये, व्हॉइस ओव्हर तुम्हाला करता येत नाही, तर मग तुम्ही काय काम करणार आहात? मग फक्त व्हिडिओ बघायचा आणि सोडून द्यायचं. तर असं नका करू. आधी स्किल डेव्हलप करा. स्किल डेव्हलपवर इंटर्नशिप करा. ही तुमची दुसरी पायरी झाली. आणि इंटर्नशिप केल्यानंतर जॉब करा किंवा स्वतःचा बिझनेस करा. हे 3 टप्पे झाले. तुम्हाला काय पाहिजे, डायरेक्ट पहिल्या टप्प्यापासून डायरेक्ट तुम्हाला जॉब किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. मधले जे 2 टप्पे आहेत ज्याच्यामध्ये स्किल्स शिकणं आणि इंटर्नशिप करणं, हे 2 तुम्ही गाळून टाकतात. त्यामुळे तुमचं काय होतं, सिलेक्शनसाठी अडचणी येतात, सिलेक्ट होत नाही आणि भरपूर सारी निराशा तुमच्या हातात येते. तर अशा भरपूर साऱ्या, आता तुम्हाला वाटेल यार पुण्यामध्ये नको, मला जिथे पाहिजे ना, राहतो तिथे पाहिजे, तर मी यावर क्लिक करतोय बघा. यावर मी क्लिक केलं तर आता तुम्ही कुठूनही आहात, खेडा-पाड्यात, फक्त तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे, स्वतःचा लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे, तर तुम्ही कुठूनही, नाशिक, पुणे, नागपूर, कुठूनही खेड्यापाड्यातनं जरी असाल तरी तुम्ही हे काम करू शकता. जसं की कंटेंट रायटिंगचं आहे. ओके, खाली अजून स्क्रोल करा, एज्युकेशनल व्हिडिओ क्रिएटरचं आहे. अजून खाली स्क्रोल करा, जावा तुमचं झालंय, पायथॉन तुमचं झालंय, वेब डेव्हलपमेंट झालंय, कस्टमर सर्व्हिस, टेलिकॉलिंगचं काम पाहिजे ते इथे आहे, व्हिडिओ एडिटरचं काम आहे. अजून खाली स्क्रोल करा, भरपूर सारे आहे. अनेकांना जर्नलिझममध्ये जायचं आहे, पण मला कामाचा अनुभव नाही आहे, पण मी इंटर्नशिप करायला तयार, तर तुम्ही ते इंटर्नशिप करून घ्या, एक्सपिरियन्स मिळेल. लीड जनरेशनचं आहे, मोशन ग्राफिक्सचं आहे, व्हिडिओ एडिटिंगचं आहे, बघा असे अनेक सारे आहे. ओके,
जसं की बघा ITI टेक्निशियनचं आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंगचं आहे, जनरल मॅनेजमेंटचं आहे. त्यामुळे बोललो सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. असंच काही नाही की फक्त व्हिडिओ एडिटिंगसाठी आहे, सोशल मीडियासाठी आहे. काहीही म्हणजे इथे बघा भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे. फक्त तुमच्याकडे काम करण्याची धमक पाहिजे, स्किल्स पाहिजे, तरच तुम्ही ते टिकाऊ करू शकता. जसं की अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघा किती सारे पेजेस भरून इथे या वॅकन्सीज आहे. जसं तुम्ही नेक्स्ट पेज करत जाणार तशा तुम्हाला इथे वॅकन्सी दिसून जाते. आता समजा मला कंटेंट क्रिएशन येते तर मी काय करेल, कंटेंट क्रिएशन या यावर क्लिक करेल. मग हा काय आहे, हा तुम्ही कुठूनही करू शकताय. 3 महिन्यासाठी आहे, 20,000 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते. 28 मे ही लास्ट दिवस आहे अप्लाय करण्याची. ओके, अजून खाली स्क्रोल करा. काय काय स्किल्स पाहिजे अप्लाय करण्याआधी, ते कुठले कुठले स्किल्स रिक्वायर्ड आहेत ते बघून घ्या आणि स्वतःला प्रश्न विचारा, बाई हे माझ्याकडे स्किल्स आहे का? असेल तरच अप्लाय करा, नाही तर HR कडे फालतू तुमचं ॲप्लिकेशन जातं, मग ते रिजेक्ट होऊन जातं. त्यापेक्षा तुम्ही ते स्किल असेल तिथेच अप्लाय करा. ओके, 3 महिन्यासाठी आहे, रिलेव्हंट स्किल्स आहे. मेल फिमेल बोथ अप्लाय करू शकताय. असं काही नाही की मेलच पाहिजे फिमेलच पाहिजे, कोणीही तुम्ही आत अप्लाय करू शकता. ओके, इथे बघा जागा 1 आहे, बाकी काय काय तुम्हाला मिळते इथे दिले. 5 दिवस काम, 2 दिवस सुट्टी असणार आहे. इथे बघा दिले अप्लाय नाऊ, यावरून आपण अप्लाय करू शकतोय. तुम्हाला जिथे राहतात तिथून पाहिजे, पार्ट टाइम पाहिजे, जस्ट यावर क्लिक करा आणि तशा प्रकारच्या वॅकन्सीज तुमच्या समोर येतील. जे पण तुम्हाला वाटतं यस मी हे करू शकतो, जसं की HRचं काम मी करू शकतोय, त्यावर क्लिक करा. कुठले कुठले स्किल्स पाहिजे ते बघा. MS एक्सेल, MS ऑफिस, MS वर्ड हे तर जवळपास प्रत्येकाला येत असेल ना. जर का तुमचं MS CIT वगैरे झालंय, हे येतंय मला, तर मी ते अप्लाय करू शकतोय. तर अशा प्रकारे अप्लाय करा. त्यामुळे चांगली संधी आहे, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये मिळून जाईल. अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.